जय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। माजी मंत्री एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांची मुक्ताईनगर ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता असताना, तसेच ललित महाजन सरपंच असताना बऱ्हाणपूर रोडवर तलाठी कार्यालय येथे व्यापारी संकुल मंजूर करण्यात आले होते व या व्यापारी संकुलाचे बांधकामासही सुरुवात करण्यात आली होती। परंतु हे काम कोटा लेव्हल पर्यंत आले आणि पुढे या कामाला ब्रेक लागला। मात्र या संदर्भात तक्रारदार संजय कांडलकर यांनी तक्रारी केल्या असता किंवा माहिती अधिकारात काही माहिती मागितली असता संबंधित ठेकेदाराला या व्यापारी संकुलाची पूर्ण बिले अदा करण्यात आलेली आहेत आणि इतर व्यापारी संकुलाचे फोटो दाखवून पूर्ण बिले काढून घेण्यात आली आहे आणि यामध्ये लाखोंचा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे। या संदर्भात तक्रारदार संजय कांडलकर यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे त्यांच्या तक्रारीवर कारवाई शून्य झाली। आज ललित महाजन यांच्या सुविद्य पत्नी या उमेदवारी करीत आहेत, त्यामुळे या रखडलेल्या आणि भ्रष्टाचारात अडकलेल्या व्यापारी संकुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। तक्रारदार संजय कांडलकर यांनी पुन्हा त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे आणि या व्यापारी संकुलात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। पाहुयात ते काय म्हणाले। जय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आज आपण घेऊन आलो आहोत मुक्ताईनगर शहराचा विकास तत्कालीन सरपंच असताना ललित महाजन यांच्या कार्यकाळातील तलाठी कार्यालयातील व्यापारी संकुलाचे रखडलेल्या कामाबाबत, ज्या कामात भ्रष्टाचार झाला आहे त्या कामाच्या अनेक तक्रारी श्री संजय कांडलकर यांनी केलेल्या आहेत। परंतु या तक्रारींना कुठेतरी पदाचा दुरुपयोग करून तत्कालीन लोकप्रतिनिधींनी त्या तक्रारींवर पुढील कारवाई होऊ दिलेली नाही आहे। या संदर्भात आज आपण तक्रारदार श्री संजय कांडलकर यांच्याशी संवाद साधणार आहोत। पाहुयात ते काय म्हणतात। आज मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक 2025च्या निवडणुका सुरू असताना तत्कालीन सरपंच आता जे त्यांचे सुविद्य पत्नी या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असून त्यांनी 2017 मध्ये इथे आम्ही छोटे व्यवसायधारक इथे व्यवसाय करत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की इथे व्यापारी संकुल करून तुम्हाला एक इथे रोजगार दिला जाईल। प्रत्यक्षात 2017 पासून तर आजपर्यंत आपण हे पाहू शकतात की कशाप्रमाणे खंडर झालेला 50 लाख रुपयाचा निधी त्यांनी दुरुपयोग केलेला असून त्या रकमेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे आणि या इमारतीचे फोटो म्हणजे या कामाच्या ठिकाणी दुसऱ्या इमारतीचे फोटो दाखवून त्या 50 लाख रुपये त्यांनी काढून घेतलेले आहे आणि आज रोजी जे 50 लाख रुपये शासनाकडून जे DVDF मधून जिल्हा परिषद कर्ज घेतलेलं होतं त्या कर्जावरती आज जवळजवळ 28 लाख रुपये कर्ज झालेले ते मुक्ताईनगरच्या सामान्य जनतेला त्या करातून ते पैसे भरावे लागणार आहे। आणि अशा व्यक्तींना परत एकदा तुम्ही जर मुक्ताईनगरच्या नगराध्यक्ष पदाची संधी देत असाल तर शून्य जनतेने याचा विचार करावा व त्यांना त्या या जागेबद्दल जा विचारावा अशी मी एक मुक्ताईनगरचा एक नागरिक म्हणून एक विस्थापित झालेला दुकानधारक म्हणून मी आज जनतेला प्रश्न विचारत आहे। भाऊ, आपण या संदर्भात वरिष्ठ स्तरावर तक्रारी केलेल्या होत्या, परंतु अद्याप त्यावर कारवाई झाली नाही, याबद्दल काय सांगा। वरिष्ठ तक्रार करत असताना 2-3 वेळा जिल्ह्याचे अधिकारी या ठिकाणी प्रत्यक्ष पंचनामा करून त्यांनी या जागेच्या बाबत महाशय जिल्हाधिकारी, महाशय सचिव, मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांना अहवाल सादर केलेले आहे की सदर काम हे इस्टिमेट प्रमाणे न होता या ठिकाणी 3-3 फुटाचं पावसाळ्यामध्ये पाणी साचलं जाते आणि जागा ही योग्य प्रमाणात त्याचे काय म्हणतात टेस्टिंग न करता चुकीच्या पद्धतीने ते बांधकाम करून शासनाचा व मुक्ताईनगर जनतेच्या सामान्य करातील पैसाचा दुरुपयोग झालेला असून आज मी 3 ते 4 वेळा तक्रार करून सुद्धा राजकीय दबावपोटी, कारण इथे एक हाती सत्ता 25 वर्षापासून त्याची असल्या कारणामुळे आमच्या या तक्रारीला दखल घेतली जात नाही, तरी मी परत एकदा शासनाला विनंती करतो की आपण या अशा तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर ती कारवाई करावी व सामान्य जनतेचा जो पैसा वाया जातोय त्याला कुठेतरी आळा बसावा हीच माझी एक नागरिक म्हणून विनंती आहे। तर हे होते श्री संजय कांडलकर। या रखडलेल्या कॉम्प्लेक्स बद्दल अनेक तक्रारी केल्या, यातील भ्रष्टाचार उघडकीस केला, परंतु तत्कालीन लोकप्रतिनिधींनी या भ्रष्टाचाराला कुठेतरी लपवण्याचा आणि यांच्या तक्रारी थांबवण्याचा, यांच्या तक्रारीवर कुठली कारवाई न होऊ देण्याचा प्रकार केलेला आहे।
एक हाती त्यांची सत्ता होती असा त्यांचा आरोप आहे. आणि आजही इथे आपण पाहू शकता, इथे कुठलाही एक दुर्गंधीयुक्त परिसर झालेला आहे. त्यानंतर या कॉम्प्लेक्सच्या इतर कॉम्प्लेक्स दाखवून फोटो काढलेले आहेत. याबाबत वरिष्ठ स्तरावरून प्रशासन कारवाई का करत नाही? भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचा प्रकार प्रशासन कोणाच्या सांगण्यावरून करते? या प्रकाराची गंभीर दखल घेऊन प्रशासन पुढील कारवाई करणार का? हा मुक्ताई वार्ताचा सवाल आहे. धन्यवाद.